संबंध नाही। सोशल मीडियातून वारं उठून उपयोग नाही, जनतेच्या मनामध्ये वारं उठायला लागतं आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांना आपण पुरून उरू असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला। मतदारसंघामध्ये कोणाचं वारं आणि वादळ नाही, जिल्ह्यामध्ये आणि राज्यात फक्त महाविकास आघाडीचं वादळ निर्माण झाल्याचं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं। सोलापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे आणि वंचितचे उमेदवार आतिश बनसोडे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। सोलापुरातल्या अस्थि विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचं दर्शन घेतलं। दोन्ही उमेदवार आल्यानंतर हा प्रकार घडला। यावेळी दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी इचलकरंजीमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ठाकरे गटाची रॅली समोरासमोर आली होती। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली आणि यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। जालन्यामध्ये गोलापांगरी इथं भाजप उमेदवार रावसाहेब दानवेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला। दानवे आणि खोतकरांच्या प्रचारसभेमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले। या सभेदरम्यान मराठा आंदोलकांनी दानवेंना निवेदन दिलं। दानवे स्टेजखाली उतरताच मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली। दानवेंनी शांतपणे आंदोलकांचं निवेदन स्वीकारत त्यांची मनधरणी केली। काँग्रेस प्रवक्ता राधिका खेडा यांनी राजीनामा दिलाय। हा राजीनामा देताना त्यांनी अनेक गंभीर आरोप केलेत। रायपूरच्या काँग्रेस कार्यालयामध्ये त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आलं। तक्रार करूनही त्यांना योग्य न्याय मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलंय। विदर्भ मराठवाड्यावर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट उभं टाकलंय। हवामान विभागानं विदर्भ मराठवाड्यामध्ये पुढचे 3 ते 4 दिवस गारपिटीसह पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। तापमान वाढीची शक्यता वर्तवली आहे। विदर्भवासीय उन्हामुळे अक्षरशः हैराण झाले। दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होतीये। नागपूर, अकोला, चंद्रपूरचा पारा आता 44 अंशांपलीकडे गेलाय। विदर्भात सर्वाधिक तापमान अकोल्यामध्ये 44.4 नोंदवण्यात आलंय। दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री उकाडा सहन करावा लागतोय। कोकण रेल्वे मार्गावर उद्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे। मात्र विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार असला तरी प्रवासाचा कालावधी वाढणार आहे आणि या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे।